घरातल्या लाईटचा नाही तर तुझ्या शिक्षणाचाही फ्यूज उडालाय म्हणून समज गौरी. नाही तुझं लग्न लावून 2-4 महिन्यात तुला घरातनं बाहेर काढली तर नावाची शोभा नाही मी. ताई ताई तू इथे काय करतेस? तुझ्या मेणबत्तीमुळे उकडते मला. अरे मेणबत्तीने नाही उकडत आहे, लाईट गेली, पंखा बंद आहे त्याच्यामुळे उकडतंय तुला. हा वाटते काका पण तेच बोलतात बाहेर. काका? अरे बापरे, हे दोघं कधी उठले? हा सगळेच उठलेत. डास किती चावतायत. पण तू मेणबत्ती मध्ये अभ्यास का करतेस? फोनचा टॉर्च लाव ना. तो मोबाईल हातात धरावा लागतो ना सतत, मग तो पडतो आणि त्याची बॅटरी लो झाली तर. थांब, तू अभ्यास कर, मी धरतो टॉर्च. पप्पी नाही हा. बरं पप्पी नाही, अशी चालेल. अहो पण एवढ्या रात्रीचं कसं कोणी फोन उचलेल? ते रिपेअरिंग वाले काही झोपत नाहीत का? अगं 24 तास सर्व्हिस असते त्यांची. आपल्याला कळवायला तरी हवं की आपला लाईट गेलाय म्हणून. होतोय का ग अभ्यास? हो हो होतोय होतोय. खूप उकडत असेल ना? नाही बाबा मी ठीक आहे. मी पटकन चहा टाकते. हा आलेच. थांब थांब. बरं वाटतंय. अरे याचं काय? हे मन्या, जा तिकडे ताईला अभ्यास करू दे. ताई एक आयडिया आहे. तूच मला शिकवलेस ना, छोट्या प्रकाशातून मोठा प्रकाश कसा बनवायचा. थांब. इकडे दे, इकडे दे. तुला नाही जमत आहे. मस्त. गौरी घे चहा घे. अरे देवा, फोनची पण बॅटरी संपली. आता आता अभ्यास कसा करू मी? ही गौरी, माझ्याकडे एक छान कल्पना आहे. चल चल तू पुस्तक घे, मी ना छत्री घेतो. हा आओ बाबा पण. चल ग माझ्या बरोबर. चल ये गौरी, चल लवकर. येते ग. गौरी बस इथे, या दिवाखाली अभ्यास कर. गौरी, एवढ्या मोठ्या पुस्तकातलं कसं आणि काय काय लक्षात ठेवणार तू बाई? बाबा, बाप आणि बाप्पा या दोघांचा जर डोक्यावर हात असेल ना, तर डोकं एकदम असं कम्प्युटर सारखं चालतं. सर चहा.
महाशब्दे, सॉरी सर, ते 2 मिनिटं झोप लागली सर. सॉरी सर. 2 तास झोपला होतात तुम्ही. सॉरी सर. हा पेपर घ्या, याच्या 10 कॉपीज काढा आणि त्या लिफाफ्यातनं न्या. हो सर, करतो सर. सर हा कुठला पेपर आहे सर? त्याच्या मथळ्यावरती लिहिले ना, वाचा. सर मी गेली 10 वर्ष आपल्या कॉलेजच्या लायब्ररीत काम करतो सर. इथली जवळजवळ सगळी पुस्तकं वाचून झाली आहेत माझी. या प्रश्नांची उत्तरं नाही देता येणार सर. मग ते बिचाऱ्या मुलांना कसं सोडवता येईल हा पेपर? म्हणूनच असा काढलाय. हा? तुम्हाला याची उत्तर कोणी विचारणार नाही. जेवढं सांगितलं तेवढं करा. हो सर, सांगितलं तेवढं करतो सर. हो सर. सॉरी मुलांनो, त्या गौरीमुळे यंदा कोणालाच शिष्यवृत्ती मिळणार नाही. बाप्पा, आजच्या परीक्षेत मला पास कर. ती स्कॉलरशिप मला मिळू दे. तुला तर सगळंच माहितीये, पण ज्या कॉलेजमध्ये माझ्या वडिलांचा अपमान झालाय ना, त्या कॉलेजमध्ये मला टॉप करायचंय. आणि माझ्या बाबांना अभिमानानं त्या कॉलेजच्या स्टेजवर घेऊन जायचं, बक्षीस घेण्यासाठी. बाप्पा प्लीज प्लीज, ही परीक्षा चांगली जाऊ देत. आणि हो, पगार झाला की सगळा हिशोब पूर्ण कर. गुरुजी, आमच्या गौरीची ना आज खूप महत्वाची परीक्षा आहे. या परीक्षेत जर आमची गौरी पास झाली ना, तर आमचं नशीब फळफळेल. आमची गौरी आहे ना, जेवढी हुशार आहे ना, तितकीच मेहनती सुद्धा आहे. हो हो, म्हणून तर देव सदैव तिच्या पाठीशी आहे. कर्म करणाऱ्याला दैव साथ देतच. यशस्वी भव. येतो. गौरी, रोजच्या सारखी बस आणि मग तिथून चालत, असं आज करायचं नाहीये. पेपरला चाललीस ना, जरा फ्रेश जायचा. हे पैसे ठेव. बाबा, आणि रिक्षाने जायचं. अहो पण मला काही प्रॉब्लेम नाहीये बसने जायला. असं काय करतेस? बापाचं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस का तू? गप्प बसायचं, रिक्षाने जायचा. रिक्षा चल बस. बाय. नीट जा तुम्ही पण. हा. अहो मॅडम, स्कॉलरशिपचा पेपर पाहिलात का? नाही हो. अभिमन्यू सरांनी कहर केलाय. का, काय झालं? बघा. कसं लेक्चर? इज गुड. बाप रे, बिचाऱ्या टीवायच्या मुलांना कशी येणार या प्रश्नांची उत्तरं? निनाद सर, तुम्ही हा पेपर पाहिलात का? बघू. बाप रे, बिचारी मुलं. यातले प्रश्नच कळणार नाहीत त्यांना, उत्तर काय देणार आहेत? यावर्षी कुणालाही स्कॉलरशिप मिळणं कठीणच आहे. पासच होणार नाहीयेत मुलं. दॅट्स
इट्स अमेझिंग. कोणीच पास होणार नाही, म्हणजे ती कॅन्टीन गर्ल पण नाही. आली होती मोठी पेठे कॉलेजमध्ये शिकायला. आता बस म्हणव भांडी घासत. तुम्हाला मार्क्स हे प्रश्न वाचण्यासाठी मिळणार नाहीये, त्याची उत्तरं लिहिण्यासाठी मिळणार आहे. सर झाला पेपर. एवढं लवकर? सर एकही उत्तर येत नाहीये. गौरी, तू लिहू शकतेस, टेन्शन नको घेऊस. प्रश्न अवघड आहेत, पण नीट लॉजिकल विचार कर, तुला नक्की लिहिता येईल. बाप्पा काहीही करून आज मला पास कर. तुला माहिती आहे ही परीक्षा माझ्यासाठी किती महत्वाची आहे. गणपती बाप्पा मोरया. यार मला टेन्शन आलंय. रिझल्ट नाही, वाट लागणार आहे माझी. ए माही, अरे तू टेन्शन घेतलंस तर बाकीच्यांनी काय करायचं यार? आणि तू नापास झालास ना तर या वर्षी स्कॉलरशिप कोणालाच मिळणार नाही. काय? बरोबर. काय बोलतोयस? माझ्याशिवाय अख्ख्या कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थीच नाहीत का? ऐका ना, तुम्ही जा रिझल्ट पाहून या. हा, मी येतो. माही, स्कॉलरशिपचा रिझल्ट तिथे लागलाय. तू इकडे कुठे चाललायस? हा तेच. चल चल लवकर लवकर रिझल्ट बघायचा आपल्याला. असं काय करतो? ते नाही, माझ्या वतीनं तुम्ही जा आणि रिझल्ट पाहून या. मी थांबतो इथे. वेळ आहे काय? तू प्रिन्सिपलला नाही घाबरत आणि रिझल्टला घाबरतोस? तुझा रिझल्ट तूच बघायचा. तन्वी, मला खरंच भीती वाटतेय. एक मिनिट. सर, सप्लिमेंट. हे असं मोठं अक्षर लिहून पानं भरून सप्लिमेंट घ्यायची ही काय फार बरी कल्पना नाहीये.
काय लिहिते एवढं? मला तर एकही प्रश्न कळला नाही. मला तर चक्करच येत होती बाबा. मला नाही वाटत ती काय लिहित असेल. मनानेच ठोकत असेल काहीतरी. अगं मला तर वाटतं ही तर एखाद्या फिल्मची नाही तर वेब सिरीजची स्टोरीज लिहित असेल. मला तर वाटतं ती मुलगी अजून पेपर लिहित असेल. हो ना यार, काय बुलेट ट्रेन सारखी लिहत होती. अरे गौरी नाव आहे तिचं. इथेच कॅन्टीन मध्ये कामाला ती. एक मिनिट. स्कॉलरशिपचा पेपर ना? आमची गौरी गेली आहे पेपर द्यायला. ये बसा तुम्ही. अटेन्शन अटेन्शन अटेन्शन. जर का आमची गौरी आज स्कॉलरशिपच्या पेपर मध्ये पास झाली तर पेपर डोसा कडून सगळ्यांना समोसे फ्री. लॉट ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स. या लोकांचं असं असतं ग. आधी उड्या मारायच्या मग तोंडावर पडायचं. सवय असते त्यांना. आय बेट यू ती कॅन्टीन वाली ना पेपर मध्ये सुद्धा वडापावची रेसिपी लिहून आली असणार. आमची गौरी एवढी हुशार आहे ना की ती स्कॉलरशिपची परीक्षा देते. तुमच्यासारखं नाही. ढ आहात तुम्ही ढ. हॅलो ढ कोणाला बोललीस ग? तुला काय काय पद्धत आहे पेपर लिहायची? हा मग कोणी कॉपी केलं तर? कोणी आया इथे दिसतंय? आणि माझ्याकडे काय बघतेस? मी विद्यार्थी नाहीये. अजून एक सप्लिमेंट. What's going on? हा फालतूपणा करायला येता इथे? मॅम पण Shut up. सॉरी मॅम. सगळ्यांचे आय कार्ड कलेक्ट करून रेस्टिकेट करीन सगळ्यांना. तुमचा आवाज बाहेर पर्यंत येतोय. कॅन्टीन चालू हवंय ना कॉलेजमध्ये? का ऍडमिनला सांगून बंद करायला लावू? तुला मला कितींदा बोलले का माहिती? हा इथे नो आरडा नो ओरडा नो आरडा नो ओरडा. हा इथे माउथ फक्त कण खायला वापण करणे का ओनली. हा पण अण्णा ही मुलं बघा ना गौरी बद्दल किती वाईट बोलतायत. अण्णा अहो गौरी स्कॉलरशिप मध्ये पास होणार आहे. फुल नॉनस्टॉप पेपर लिहिते ती. ये टोसा चुप एकदम चुप. हा अनु गौरी काय झालं? मला पेपर एकदम मस्त गेले. दोन सप्लिमेंट्स लावल्या मी माहितीये. पहिले ना मला सुरुवातीला टेन्शनच आलं ग पेपर बघून. कारण प्रश्न काहीच कळत नव्हते.
पण मग शांत डोक्याने विचार केला ना, मग सगळं जमायला लागलं. एवढा पेपर लिहिलाय मी, सर पण बघतच राहिले माहितीये. खरं आता मला स्कॉलरशिप मिळणार. अगं पण एवढं काय लिहित होतीस?